सोलापुरात महापौर पदावरून राजकीय वाद पाहायला मिळते। मराठा क्रांती मोर्चाचं भाजप विरोधात मुंडन आंदोलन यावेळी पार पडले। सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे पद खुलं असतानाही भाजपकडून ओबीसी समाजातील व्यक्तीची निवड करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। खरं तर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी यावर व्यक्त केली। 1993 नंतर तब्बल 32 वर्षात सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर म्हणून संधी मिळालेली नाही असा दावा करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी निषेध आंदोलन केले। यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करून आंदोलनकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा जाहीर निषेध नोंदवला। मराठा क्रांती मोर्चाची आमची मागणी होती की मराठा सर्वसाधारण जागा असल्यामुळे मराठा समाज तिथं आपण महापौर करावा। जिल्हा परिषदचे अध्यक्ष ओबीसी साठी आहे, तिथं ओबीसीचा आपण तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष करावा। ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016-17 मराठा समाज आरक्षण दिलं, तिथं आम्ही पहिला त्यांचा सत्कार केला। ज्या 700 कोटी महामंडळाला दिला आम्ही मावा पगडी करून तिथं आम्ही त्यांचा सत्कार केला। आज मराठा समाजाने राजकीय अन्याय केल्यामुळे आज त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन तिथं चालू केलेलं आहे। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत आंदोलन आणि हा लढा चालू राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।